249 सोलापूर शहर मध्य विधानसभेचे अपक्ष उमेदवार तौफिक शेख उर्फ पैलवान यांच्या कुमठानाका येथील दक्षशील नगर या ठिकाणी कॉर्नर मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान सदरील कॉर्नर मीटिंग मध्ये दक्षशील नगरातील मतदार आणि नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती। यावेळी वाजत गाजत तौफिक शेख यांचे दक्षशील नगरात स्वागत करत त्यांची ओवाळणी करण्यात आली। तौफिक शेख हे शहर मध्यमधून अपक्ष उमेदवार असून त्यांचे सफरचंद हे चिन्ह आहे। त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। तौफिक शेख हे मनमिळावू व्यक्तिमत्व आहे। ते कधीच जातीपातीचे राजकारण करत नाहीत आणि करणार देखील नाही। गोरगरीब कामगार कष्टकरी वंचितांना ते मदत करतात। कुठलेही काम असो तौफिक पैलवान यांच्याकडे येऊन गेल्यास नक्कीच ते काम करतात। कधीच ते जात बघून काम करत नाहीत। इतकेच नव्हे तर मी बौद्ध समाजाचा आहे आणि माझी पत्नी नूतन गायकवाड यांना तिकीट देऊन त्यांना सोलापूर महानगरपालिकेत निवडून आणले। त्यांच्या आशीर्वादामुळे नूतन गायकवाड या नगरसेवक झाल्या। इतकेच नव्हे तर विजापूर रोड येथे राहणारे अजित बनसोडे त्यांच्या पत्नी पूनम बनसोडे यांना देखील त्यांनी तिकीट दिले आणि त्यांना देखील निवडून आणले। याचे सर्व श्रेय हे तौफिक पैलवान यांना जाते। ते कधीच जात पाहत नाहीत। त्यांनी फक्त काम पाहून बळ दिले आणि निवडून आणले। अशा या व्यक्तिमत्वाचा आपण सोलापूर शहर मध्यचा आमदार करूया असे यावेळी बोलताना प्रमोद गायकवाड म्हणाले। दरम्यान यावेळी अजित बनसोडे, माजी नगरसेविका वाहिदा शेख, अमित कुमार अजनाळकर, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, पिंटू गाडे, चंद्रकांत गायकवाड, दत्ता साळवे, फिरोज शेख, श्रीमंत ओव्हाळ, उमेश जेटीथोर, कोमल मासले, श्रीकांत नारायणकर, लकी गायकवाड, अदनान शेख, अयान सरकार, जयद शेख यांची उपस्थिती होती। सर्व बंधू भगिनींनो, 249 मतदारसंघातून आदरणीय पैलवान तौफिकभाई पैलवान हे आपल्याला सर्वांचेच परिचयाचे आहेत। त्यांची निशाणी आहे सफरचंद। तर येणाऱ्या 20 तारखेला सफरचंद या चिन्हावर प्रत्येकाने मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यावे ही नम्र विनंती। तसेच आम्ही राहणारे रहिवासी करुणा हाऊसिंग सोसायटी, आंबेडकर सोसायटी, जय भवानी सोसायटी, राहुल, अनुराधा, प्रगती या सर्व सोसायटीचा आम्ही तौफिकभाई पैलवानाला जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत। समाजामध्ये लहानपणापासून सिद्धार्थनगरमध्ये पण त्यांना लोक आम्ही 1 नंबर इंडियन सायकल दुकानचे मालक होते। ते सिद्धार्थ चौकामध्ये, महात्मा फुले नगर सिद्धार्थ चौकामध्ये पैलवान हे मनमिळावू आणि स्वाभिमानी आपल्या समाजाला कधीही मदत करणारे आहेत। तरी आमची एकच विनंती आहे, माननीय प्रमोद गायकवाड यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे। प्रमोदचा पाठिंबा म्हणजे आमचा पाठिंबा। तरी सर्वांनी येत्या 20 तारखेला सफरचंद चिन्हावर मत टाकून त्यांना आमदार म्हणून मुंबईला पाठवायची ही द्यावी ही विनंती केला। आणि सगळे बोलायला आणि पलवानकडे आपले काम आहेत ना, पलवान न सांगता करतील आपले काम। पलवान ढेसिंग आहेत पहिल्यापासून काय। पलवान एक माणूस पलवान नावाला पलवान एकदम प्रेमळ आहे। कोण बी गोरगरीब त्याच्याकडे गेले पलवान कधी त्यांना परत पडत नाही। जिंदगी मोलाचा तुमचा एकदम युवाची मेन पलवान आहे काय। पलवान संघ सगळ्या समज आहे। तरी पण तुम्ही काय ना पलवानला एक मत आपलं काय अनमोल मत पलवानला द्यावे। रक्तदानाने जीवन वाढते, अन्नदानाने भूक वाढते आणि मतदान केले की आपण आपलं स्वतःचं मत आपल्या माणसाला दिलो हे आपण देतो। मतदान मित्रांनो, मतदान बाबासाहेबांनी दिलेलं आहे। आज नरेंद्र मोदी असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नगरसेवक यांनाही एकच मताचा अधिकार आहे मित्रांनो। आणि गोरगरीब भिकारी माणसाला एकच मताचा अधिकार आहे। असा कोण नाही की मताला दुसरा अधिकार आहे। तरी आपलं मन अनमोल मत वाया न घालता माननीय श्री तौफिक पैलवानांना द्यावं हीच माझी कळकळीची विनंती। आणि आम्ही प्रमोदच्या विनंतीला मान देऊन त्यांना इथं बोलवले। आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल पैलवान आणि प्रमोदचे हार्दिक शुभेच्छा। फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करून आज दक्षशील पंचशील नगरमध्ये आपल्या शहरमध्ये 249 मतदारसंघ या मतदारसंघामध्ये तुमचा आमचा एक लाडका चांगला कार्यकर्ता, एक मोठा भाऊ, लहान भाऊ तौफिकभाई शेख यांनी सफरचंद चिन्ह घेऊन त्याचा अनुक्रमांक काय आहे 10 मतदार पत्रिकेवर वरून 10 नंबरचं जे चिन्ह जे आहे सफरचंद, या सफरचंदच्या पुढे बटन दाबायचं आहे आणि प्रचंड बहुमताने तौफिकभाई पैलवान यांना आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचे। तौफिकभाई पैलवान यांना का मत द्यायचे, त्यांनाच का निवडून द्यायचं, दुसरे उमेदवार नाही का। हे आहे हातवाला आहे, पायवाला आहे, डोक्यावाला आहे, पतंगवाला आहे, मांजावाला, त्यांना का निवडून द्यायचं ना।
का पैलवानलाच का द्यायचं? बंधूंनो, तौफिक पैलवान यांची मी ओळख करून देतो. आपल्याला तर सगळ्यांना माहित आहे. आता आपण सांगितलं, प्रत्येकाने सांगितलं की तौफिकभाई यांचा स्वभाव गरीब आहे. तौफिकभाई शेख यांची ओळख करून देतो. हे आमचं जे तक्षशिला नगर होतं, पहिलं आमचं महात्मा फुले नगर होतं. सिद्धार्थ चौकामध्ये आमचे हे सगळे वसत जुने लोक आहेत. आमचे सगळे आमचे तिथं वसायत होते. सिद्धार्थ चौकात महात्मा फुले नगरच्या नावाने तिथं ओळखत होते. आणि त्या सिद्धार्थ चौकामध्ये तौफिकभाई पैलवान यांचं एक सायकल दुकान होतं, इंडिया सायकल दुकान. त्या इंडिया सायकल दुकानामध्ये स्वतः त्यांचे भाऊ आरिफ शेख, तौफिक शेख हे 10 पैशासाठी पंक्चर काढायचे, 40 पैसे सायकल भाड्याने देत होते. अशा गरीब परिस्थितीतून छत्रपती शाहू फुले आंबेडकरच्या विचारधारा, माझा जो भाव होता संजय गायकवाड, त्यांच्या भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून छत्रपती शाहू फुले आंबेडकरच्या विचाराने तयार झालेला असा आमचा पैलवान आहे. आमचा पैलवान साधा सुद्धा पैलवान नाही. पैलवान फक्त तुम्हाला मतं मागण्यासाठी आले नाहीत. बाकीचे जे उमेदवार आहेत, कित्येक तर उमेदवार आहेत आयात केलेले आहेत. आयात म्हणजे बाहेरून आणलेले आहेत. पैशाच्या जीवावर, महात्मा गांधीच्या जीवावर, नोटेच्या जीवावर ते निवडणूक लढवत आहेत. ते फक्त पैसे वाटणार. कधी वाटणार? 18 तारखेच्या 5 वाजेपर्यंत पैसे वाटणार. 18 तारखेचे जर 5 वाजले की त्यांचे दुकानं बंद होणार. तुम्हाला विचारणार नाही कोण आले, सांग तिकडे मीटिंग चाललंय, कोण आले, आजारी पडलाय, इकडे गेला तिकडे गेला. मी सगळ्या बंधूंना, आमच्या सगळ्या बहुत उपासक उपासिकांना, आमच्या जयभीमवाले कार्यकर्त्यांना विनंती करतो, बाबांनो तात्पुरतं बघू नका तुम्ही. तात्पुरतं करण्याने का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची आपली औलाद आहे. आपण लढाऊ समाज आहे. आपला लढाऊ समाज मतं विकत नाहीत. आज आपल्याचा इतिहास जर बघितलं, आपल्याला कोण शिवून घेत नव्हतं, आपल्या मंदिरात येऊ देत नव्हतं, आपल्या देशामध्ये गायला भाकर देत होते, मुंगीला साखर देत होते, पण आपण माणसं असून आपल्या माणसाला कोण शिवून घेत नव्हतं. या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून या टाटा बिर्ला असू द्या का नरेंद्र मोदी असू द्या, त्यांना बी एकच मत. आता तक्षशिला आमच्या नगरमधील जर गरीबी असेल त्यांना बी मताचा एकच अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने. आज जो इलेक्शन का दौर चला है, इस इलेक्शन के दौर पर यहाँ से मध्य से जो हमारे भाई छोटे भाई पहलवान ठहरे हुए हैं, तो मैं आप सबसे गुजारिश करती हूँ, जो तुम्हारे को ऐसा उम्मीदवार हो ना जो सुख दुख में काम आना, जो हमारे पहलवान है, हर एक की शादी में बोलो, मैयत में बोलो, सुख दुख में बोलो. मैं देखती हूँ आंख से उनके ऑफिस में बैठकर कोई भी आता शादी है मुट्ठी पूछ कर देते, ऐसा बताते नहीं, बोलते नहीं कि भाई कहीं को ना क्या हो ना हमारी शादी है, हेलो मैयत है, हेलो. लेकिन ऐसा आदमी होना जो अपने समस्या, जो हमारी प्रॉब्लम है वो सॉल्व करने वाला आदमी होना, वैसा आदमी हमारे पहलवान है. पहलवान के साथी हम चुन कर आए, उनके साथी हम चुन कर आए सर. उनकी इतनी ताकत है, वो कुछ भी कर सकते, तुम्हारे लिए कुछ भी, पानी का प्रॉब्लम, ड्रेनेज का प्रॉब्लम, क्या तुम्हारे प्रॉब्लम है, सब काम कर सकते. तो ऐसे आदमी को तुम चुनकर लाना. उनका चिन्ह है सफरचंद. सफरचंद के आगे बटन दबाकर, सब लेडीज को बोल रही हूँ मैं, औरतों को, तो सभी को बोल रही हूँ कि बटन दबाकर चुनकर लाना. इतना काही सोलापूर शहराच्या महापालिकेच्या निवडणुकीपासून आम्ही तौफिक पैलवान यांच्या सोबत आहोत. प्रभाग क्रमांक 22 येथून माझे मिसेस पूनम बनसोडे यांना पैलवान एमआय मधून असल्यापासून त्यांना मी निवडून आणले. त्यामुळे आम्ही आज तौफिक शेख यांच्या सोबत आहोत. त्यांनी कुठल्याही आपल्या म्हणजे बॉस असो, एससी सात सर्वांची मिळून मिसळून असते आणि अशा एका धाडसी नेतृत्वाला आम्ही सोबत आहोत. अजित भाऊ गायकवाड, वायदा आपा शेख गायकवाड, उबाळे और इंदुसभाई शेख, सर्व या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आमचे सहकारी, आमचे मित्र फयाज बॉन्ड, अदनान शेख, या भागातील सर्व नागरिक, आज या ठिकाणी कॉर्नर मीटिंग होण्याचा उद्देश कारण एकच आहे की सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे बिगुल वाढलेला आहे, निवडणुकीचे प्रचार सुरू आहे व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या सहकार्याने आज मी या ठिकाणी सोलापूर शहर मध्ये विधानसभेची उमेदवारी भरलेली आहे. हे सर्व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या विश्वासावर. ते आपल्याला माहित आहे
या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार कुणाचे आहे, सत्ता कुणाची आहे, जे सत्तेवर जे सत्ताधारी मंत्रीगण आहेत ते मुस्लिम समाज, बौद्ध बांधव आमचे, ओबीसी समाज, जे दुर्बल घटक आहेत या घटकावर अन्याय करून आपल्याला दबाण्याचा, कुचलण्याचा जे प्रयत्न चालू आहेत त्याला रोखण्यासाठी आमचे सर्व सहकाऱ्यांच्या साथीने, आशीर्वादाने मी आपल्या समोर विधानसभेला उभा राहिलेलो आहे. तर आपल्या सर्व एकच विनंती करतो, ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही सर्वांना मानणारे, या भारत देशाची घटना लिहिणारे आमचे सर्वांचे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब जे आम्हाला मतदान करण्याचे अधिकार दिलेले आहे, त्या अधिकाराच्या आपण सर्व आमचे भगिनी असो, सर्व मित्रमंडळी, सर्व सहकारी यांना विनंती करतो, बाबासाहेबांनी दिलेल्या जे घटनेचा, जे अधिकाराचा आपण सही उपयोग, योग्य उपयोग व्हावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आपल्या सर्वांना मला विश्वास आहे की आपण कोणाच्या दबावाला, आमिषाला बळी पडणारे लोक नाही. का म्हणजे आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहे, बाबासाहेबांना मानणारे आपण लोक आहे. तर कुणी पण आपल्या समोर येऊ दे, जातीवाद शक्ती येऊ दे, जातीवाद पार्टी येऊ दे, आपल्या आपसामध्ये भांडणं लावू दे, दिशाभूल करू दे, तर आपण कुणाला भिणारे, घबरणारे नाही. काय दादा? बरोबर. आपले जे समाज आहे कुणाच्या आगे झुकणारे नाही. सिर्फ आपले जे बौद्ध बांधव आहे बाबासाहेबांना मानणार आहे आणि आम्ही आमच्या अल्लाला मानणार आहे. तर आपण एक गोष्ट सांगतो, एक आवाज द्या सर्व, आमचे भगिनी असो, आमचे प्रमुख सहकारी कार्यकर्ते. मी एक गोष्ट सांगतो, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. हे आपल्या सर्वांचं जे साथ आहे, अगर आपण सर्व एक झाले तर या शहर मध्ये कोणी आपल्याला रोखू शकणार नाही. याद राखा, आपल्या सोबत सर्व आपले भीम सैनिक आहे, मुस्लिम सैनिक आहे, सर्व ओबीसी घटकाचे लोक आहेत. सर्वांचे म्हणजे सर्वांचे दैवत आमचे अल्लाचा आशीर्वाद आहे. तर एवढं सांगतो मी सर्वांना की 20 तारखेला आपण सर्वांना सकाळी लवकर उठून आपला बूथ या ठिकाणी जे पण असेल, इथं बूथ कुठं आपलं असं जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत आपण हात काढायचा नाही, मग नंतर हात काढायचा. आपल्याला सर्वांनी प्रथमतः खात्री करायची की आपला बटन दाबलं गेला का नाही, आवाज आला का नाही, तोपर्यंत आपण त्या बूथ मधून बाहेर नाही यायच्या, त्या खोलीमधून. का म्हणजे वोटचा आपला अधिकार आहे. व काही लोकांचे मी असं हे ऐकलेलं आम्ही सर, काही लोक बोगस पण मतदान करणार आहे म्हणून. अगर आपल्या नावाचं बोगस मतदान झालं तर आपण चॅलेंज वोट म्हणून त्या ठिकाणी फॉर्म असतात, फॉर्म भरून घ्यायचं, बरोबर ना. त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी जे असते त्याला सांगायचं माझा आयडेंटिटी कार्ड आहे, माझा आयडेंटिटी प्रूफ आहे, हा व्यक्ती मीच आहे, हे व्यक्ती मीच आहे असं आपण सांगून त्याला चॅलेंज करायचा. आपलं जे वोट आहे कोणी दुसरा घालायला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यावी अशी मला विनंती करतो. व मी सर्व भगिनीला, कार्यकर्त्यांना सांगतो की आम्ही टास्क सोशल ग्रुपच्या माध्यमातून 20-25 वर्षापासून सामाजिक उपयोगी कार्यक्रम करतो. ते आमच्या मकसद एकच आहे, म्हणजे उद्देश की आम्हाला अल्लाचरणी न्याय मिळावा, नेकी मिळावी, पुण्य मिळावा, हे आमचा उद्देश आहे. तर जसं दादांनी सांगितले, फॉरेस्ट भागात 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती असती व शेवटी मेळीच्या दिवशी आम्ही, मी, आरिफभाई, अदनान शेख, आमचे सर्व ताज ग्रुपचे पदाधिकारी आज गेल्या 2002 पासून ज्या वेळेस सोलापूर शहरात दंगल झाली, दंगलीच्या नंतर आम्ही विचार केला की आमच्या बौद्ध बांधवांना, सर्व भगिनींना की पिण्याचं पाणी आपण द्यावं. कारण सर्व भीमसैनिक म्हणा, सर्व आमचे भगिनी बाबासाहेबांच्या जे प्रति त्यांना प्रेम आहे, श्रद्धा आहे, ते चालक मिळवणीमध्ये येतात. त्यांना पाणी पाजून आम्ही सवा पुण्य कमावं याचा आमचा उद्देश होता. 2003 पासून आज 21 वर्ष झाले, त्यापासून आम्ही असं सामाजिक काम करतो. तर आपल्याला विनंती करतो, कुणाचे दिशाभूलला, भूल तापाला बळी न पडता, जे आपला सच्चा कार्यकर्ता आहे, सच्चा उमेदवार आहे, जे आपल्या सुखादुःखात, आपल्या अडीअडचणीत येणारा माणूस, ते तौफिक शेख पलवान आहे असं आपण सांगावं सर्वांना.
व सर्व आमच्या सहकाऱ्यांची जे साथ आहे, मी दादाचा, आम्ही सगळ्याचा, अजित भाऊचा, आमचे उबाळे म्हणा, गायकवाड जेवढे बंधू आहेत, मी आपल्याला मनापासून आपला आभार मानतो की आपण या वेळेस मला साथ दिली. आपण जे साथ दिली मी कधी विसरणार नाही. तो मतदान करून माझ्यावर उपकार करा. या सोलापूर शहरात, महाराष्ट्र राज्यात जातीवाद शक्तीला आपल्याला हद्दपार करायचं ना साहेब, सर्वांना सांगा. सोलापूर शहरामधून, शहरातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून जातीवाद शक्तीला हद्दपार करण्यासाठी आपण ऍपल चिन्हावर बटन दाबावं व आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी मला एक संधी द्यावी. मुंबईच्या विधानसभेमध्ये मी आपल्या सर्वांचा एक आवाज, एक बुलंद आवाज म्हणून मुंबईच्या विधानसभेमध्ये जाऊन सर्वांच्या हक्कासाठी, न्यायासाठी मी आवाज उठवणार. मी असे आपल्याला गवाही देतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.